नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या आपल्या 36 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 16वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळपुरुष म्हणजे नेमकं काय. कुळपुरुष ही जी संकल्पना आहे ती प्रामुख्याने अजून 2 संकल्पनांशी जुळते आणि त्या संकल्पनांमध्ये नेहमी गफलत होते. तर आजच्या भागामध्ये आपण ती गफलत काय होते ते समजून घेणार आहोत. कुळपुरुष आणि आद्य पूर्वज या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कुळपुरुष आणि कुळदेवता या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि या 2 गोष्टी कुठे नाही कुठेतरी कुळपुरुषाला छेदत असतात आणि त्याच्यामुळे काही गोंधळ आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर कुळपुरुष म्हणजे काय आणि हा निर्माण होणारा गोंधळ काय याच्याबद्दल थोडंसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव किमंतु ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतु लाईव्ह. कुळपुरुष म्हणजे काय आणि कुळपुरुष कोण असू शकतो. कुळपुरुष हा कोणीही असू शकतो असं म्हणलं जातं. कुणी असू शकतो असं म्हणणं हे मोघमपणाचं आहे किंवा ढोबळमानाने म्हणलं जातं की कुळपुरुष कोणीही असू शकतो. तर कुळपुरुष कोणी असू शकतो असं जे लोक म्हणतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुळपुरुषाची व्याख्या काय. आपल्या कुळातील सर्वात पहिला ज्ञातपुरुष म्हणजे कुळपुरुष होय. कुळपुरुष हा विशिष्ट कुळाचा कुळनिर्माता मानला जातो. कुळपुरुष कोणीही असू शकतो. कुळातील राजा, साधू, शेतकरी, योद्धा, इतर ज्याच्या विशेष कुळाला ओळख मिळालेली आहे किंवा ज्याच्यामुळे कुळाला ओळख मिळालेली आहे तो कुळाचा कुळपुरुष मानला अथवा सांगितला जातो. अशी कुळपुरुषाची एक सर्वसाधारण व्याख्या केली जाते. मग कुळपुरुष जे असतात हे कुळपुरुष कुठल्या कारणांनी निर्माण होतात किंवा काय कारण आहेत कुळपुरुष निर्माण होण्यामागे किंवा कोणाला कुळपुरुष म्हणावं हे आपण समजणार कसं काय. तर मगाशी म्हणलं तसं की ज्याने कुळाची मुहूर्तमेढ रोवली त्या पुरुषाला कुळपुरुष असं म्हटलं जातं. आधी आपण काय काय म्हटलं गेलेलं आहे कुळपुरुषाबद्दल ते थोडं पाहूयात आणि नंतर त्याचं विश्लेषण करूयात. तर ज्याने कुळाची मुहूर्तमेढ रोवली आहे त्या पुरुषाला कुळपुरुष मानलं जातं. कित्येक कुळपुरुष जे असतात हे सामान्य कुळामध्ये जन्म घेऊन नंतर उच्च पदाला पोचलेले असतात. यातले काही कुळपुरुष असतात हे राजे महाराजे देखील होतात. उदाहरणार्थ कोणी सामान्य सैनिक असतो, तो कुठल्या तरी सैन्यामध्ये भरती होतो. पहिल्यांदा साध्या पदावर असतो, मग नाईक होतो, असं करता करता सरदार होतो. सरदार होता होता काही विशेष कार्य केल्यामुळं नंतर त्याची जी नेमणूक असते ती सेनापती पदापर्यंत पोहोचते. एखाद्या मुलखाचा किंवा प्रांताचा प्रमुख होतो आणि राजकीय घटनाच काही अशा घडतात की दैववशामध्ये नंतर पुढे जाऊन तो राजा महाराजा होतो आणि राजा महाराजा झाला की स्वतःच्या पराक्रमाने किंवा संधीने किंवा दैववशात तो राजा महाराजा झाला की त्याला मग कुळाचा मुख्य पुरुष मानलं जाऊ लागतं, कुळपुरुष मानलं जाऊ लागतं. तर हे एक कारण आहे की सामान्य कुळात जन्मलेली व्यक्ती उच्च पदाला पावली की ती कुळाची कुळपुरुष होते, अशी एक सर्वसामान्य व्याख्या आहे. अनेक कारणं जी सांगितली जातात की कुळपुरुषांची निर्मिती होण्याची, त्याच्यामध्ये एखादा कुळपुरुष असेल तो काही राजाच झाला म्हणजे कुळपुरुष होईल असं नाही. एखादी व्यक्ती खूप सज्जन निघाली एखाद्या घरामध्ये, तिच्या सज्जनतेचा बोलबाला झाला, गावामध्ये पंचकृषीमध्ये नाव झालं, याच्या आधी कोणी ओळखत नव्हतं पण आता त्या व्यक्तीमुळे त्या गावाला त्या कुटुंबाला ओळखलं जाऊ लागलं तर मग ती व्यक्ती त्या घराण्याची किंवा कुळाची कुळपुरुष मानली जाते. जगामध्ये असं एखादं महान कार्य एखाद्या व्यक्तीच्या हातून घडलं की ते दुसरं कोणी केलं नाही. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, महान कार्य झालं, तर मग ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या घराण्याचे कुळपुरुष होतात. किंवा आजही आपण बघतो की कुळपुरुष मानण्याची परंपरा जी आहे ती 96 कुळी मराठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडते. त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज जे आहे ते संत तुकाराम महाराजांचं नेहमी उदाहरण दिलं जातं, बहुतेक ठिकाणी दिलं जातं, इंटरनेटवर पण आहे की संत तुकाराम महाराज 96 कुळी मराठा होते. त्यांच्या नंतरच्या पिढीतले लोक संत तुकाराम महाराजांनाच आपले कुळपुरुष मानायला लागले. त्याच्या आधी कोणी कुळपुरुष नव्हतं का, तर असणार. संत तुकाराम महाराज ज्या कुळात जन्माला आले त्या कुळाची स्थापना कोणीतरी केली असणार, तो कोणीतरी माणूस तिथून राहिला असणार. पण तुकाराम महाराजांनी एवढं आपण म्हणतो की अफाट कार्य केलं की रेणूया थोकडा तुका आभाळा एवढा म्हणतात तुकाराम महाराज स्वतःबद्दल, की एवढं आभाळा एवढं कार्य केलं की त्याच्यापुढे कर्तृत्व बाकी लोकांचं पिकं पडलं. त्यामुळे तुकाराम महाराजांपासूनच
कुळपुरुष त्या घरामध्ये मानला जाऊ लागला. हेच जर आपण थोडंसं व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं तर जी व्यावसायिक घराणी आहेत त्याच्यामध्ये JRD टाटा आहेत किंवा जमशेदजी टाटा आहेत. जमशेदजी टाटांना आपण काय करू शकतो, टाटा घराण्याचं कुळपुरुष मानू शकतो. कारण जमशेदजी टाटांच्या आधी टाटा नावाच्या आडनावाची कोणी व्यक्ती, त्यातही पारशी व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये होती किंवा भारत देशात होती हे कोणाला माहीतही नव्हतं. जमशेदजी टाटांनी स्वकर्तृत्वाने टाटा घराण्याला नाव प्राप्त करून दिलं. त्याच्यामुळे जमशेदजी टाटांना आपण व्यावसायिकदृष्ट्या त्यांनी जी असामान्य कर्तृत्व गाजवलं व्यवसायामध्ये म्हणून टाटा घराण्याचा कुळपुरुष म्हणू शकतो. पण इथे कुळपुरुष म्हणताना एक गडबड होते की सर्वसाधारणपणे आपण सगळ्यांनाच कुळपुरुष म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कुळपुरुष ही जी संज्ञा आहे ती कुळपुरुष ही संज्ञा प्रामुख्याने धार्मिक अर्थाने वापरली जाते किंवा धर्म परंपरा कुळाचार या अर्थाने वापरली जाते. त्यामुळे व्यवसायामध्ये एखाद्याने प्रगती केली अफाट आणि त्याला कुळपुरुष मानायचं का? एखादा माणूस आहे जो सामान्य पदावर होता तो नंतर मुख्यमंत्री झाला, पंतप्रधान झाला, तर तिथून पुढे त्याचं कुळ चालू झालं असं आपण म्हणायचं का? उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंपासून त्यांचं कुळ चालू झालं असं आपण म्हणणार काय? नाही म्हणू शकत. तर विषय तो. तर इथे आपण मगाशी जो बोललो तो विषय येतो चर्चेला. आद्य पूर्वज आणि कुळपुरुष याच्यामध्ये काय फरक आहे? ज्या वेळेला आपण आपली वंशावळी बनवतो आणि मागे 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 आपण शोधत जातो त्यावेळेला त्या वंशावळीमध्ये सर्वात शेवटचं नाव किंवा पहिलं नाव आपल्याला जे सापडतं ती व्यक्ती आपण असं म्हणू शकतो की माझी ज्ञात आद्य पूर्वज आहे. पण ती कुळपुरुष आहे का? नाही आहे. का कुळपुरुष नाही आहे? त्या व्यक्तीने कुळ स्थापन केलं, त्या व्यक्तीने काही कुळाचार कुळासाठी घालून दिले की अशा प्रकारचं आचरण तुम्ही इथून पुढं करावं सर्वांनी. त्या व्यक्तीनं नवीन एखादं गाव वसवलं किंवा नवीन एखादा आपण म्हणतो की वस्ती केली, शेती केली, नवीन काहीतरी चालू केलं आणि तिथून पुढे त्या व्यक्तीने जे नियम घालून दिले त्याच्याप्रमाणे ते कुळ चालत राहिलं तर त्याला कुळपुरुष आपण म्हणू शकतो. बऱ्याचदा काय होतं की एखादी व्यक्ती सामान्य पदापासून राजापदावर पोहोचते आणि तिथून पुढे एक नवीन पायंडा पडतो. बरेच राजा महाराजांच्या बाबतीमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण असं म्हटलं जातं की भोसले हे जे कुळ होतं ते सिसोदिया वंश आहे का नाही वेगळा विषय तो. परंतु त्यांचे आजोबा जे होते शिवाजी महाराजांचे, मालोजी राजा असतील, त्याच्यानंतर पंजोबा जे होते बाबाजी राजा असतील, ते पाटील होते गावाचे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जे असामान्य कर्तृत्व गाजवलं आणि स्वकर्तृत्वाने छत्रपती झाले, तर छत्रपतींपासून पुढे जे काही कुळाचार त्या घरामध्ये निर्माण झाले ते कुळाचार आधी नव्हते. हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर हे कुळाचार चालू झाले की अशा पद्धतीनं राहिलं पाहिजे. या भोसले घराण्याचे रीतिरिवाज आहेत, हे भोसले घराण्याच्या परंपरा आहेत, हे भोसले घराण्याचं अशा प्रकारचं आपण म्हणतो की मान सन्मान प्रतिष्ठा पदवी आहे त्यांची जी बाळगली गेली पाहिजे किंवा सांभाळली गेली पाहिजे. ही भोसले घराण्याची कीर्ती आहे, सांभाळली गेली पाहिजे. कधीपासून निर्माण झालं? छत्रपती शिवाजी महाराजांपासून निर्माण झालं, त्यांच्या पंजोबांपासून निर्माण नाही झालं. याच्यामधून काय होतं की आपल्याला एक शिकण्याची गोष्ट आहे. जर छत्रपती शिवाजी भोसले कुळाचा जर आपण वंशावळी काढायची म्हणली तर जो त्यांचा आद्य पूर्वज निघेल त्या वंशावळीमध्ये शेवटची व्यक्ती निघेल ती आद्य पूर्वज आहे, कुळपुरुष नाही. त्या घराण्याला कुळ बनवण्यामध्ये, त्या घराण्याचा कुळाचार ठरवण्यामध्ये, त्या घराण्याची एक नवीन रीतिरिवाज प्रथा परंपरा निर्माण करण्यामध्ये ज्या पुरुषाची भूमिका आहे तो कुळपुरुष आहे. हा कुळपुरुष आणि आद्य पुरुष याच्यामध्ये फरक आहे. आद्य पूर्वज याच्यामध्ये फरक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. वंशावळ्या काढत आपण मागे जातो तो आपला आद्य पूर्वज आहे, ज्ञात आद्य पूर्वज आहे. त्याच्यानं आधी पण कोणी पूर्वज नसतील असं नाही, 100% असणार आहे. पण जो मिळतो तो मला काय झाला? आद्य पूर्वज झाला. आणि हा काय झाला की जो ज्याने माझ्या कुळाला आकार दिला किंवा ज्याने माझ्या घराण्याला कुळामध्ये बदललं तो माझा कुळपुरुष झाला. तिथून पुढे काही माझे धार्मिक कुलाचार चालू झाले त्या कुळाचे जे वेगळे मानले जातात. आपल्याकडे असं आपण म्हणतो की घोरपडे घराण्याचे वेगळे कुलाचार आहेत, भोसले घराण्याचे वेगळे कुलाचार आहेत, अजून काही घराणे असतील राजघराणे त्यांचे स्वतःचे वेगळे वेगळे कुलाचार आहेत. पण ते चालू झाले कुठून? एक कोणीतरी व्यक्ती त्यांच्या घराण्यातला जेव्हा राजा झाला आणि घराण्याला कुळाचं स्वरूप प्राप्त झालं तेव्हापासून ते वेगळे राजशिष्टाचार आणि कुलाचार चालू झाले, म्हणून तो कुळपुरुष आहे. आद्य पूर्वज त्याच्या मागे कोणीतरी दुसरा आहे, ज्ञात आहे, तो वंशावळीमध्ये सापडेल. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कुळदेवता आणि कुळपुरुष याच्यामध्ये काय फरक आहे. तर ते जाणून घ्यायच्या आधी आपण काही धार्मिक गोष्टी बघूयात की ज्या कुळपुरुषाच्या संदर्भात आहेत, कारण हा विषय घ्यायच्या आधी या गोष्टी चर्चा करणं गरजेचं आहे.
पहिली गोष्ट म्हणजे आपण असं गृहीत धरून चालूया की आता मला माझ्या घराण्याचा कुळपुरुष कळलेला. कोणी आहे तो 200 वर्षापूर्वी झाला आहे, 400 वर्षापूर्वी झाला आहे किंवा 4000 वर्षापूर्वी झाला आहे. मला माहिती आहे किंवा मला माहीत नाही आहे. माहिती असेल तर उत्तमच आहे. माहीत नसेल तर कोणीतरी अज्ञात व्यक्ती आहे, त्याचं मी काय केलेलं आहे, एक चांदीचा टाक बनवून माझ्या घरामध्ये ठेवलेला आहे की हा माझा कुळपुरुष आहे. त्या कुळपुरुषाच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी असतात. एक म्हणजे कुळपुरुषाची सेवा करणं, दुसरी म्हणजे कुळपुरुषाची विनवणी करणं आणि तिसरी म्हणजे कुळपुरुषाची कामना करणं. या 3 गोष्टी का गरजेच्या आहेत? जर माझ्या घरामध्ये सुखसंपन्नता राहावी, जर माझ्या घरामध्ये भरभराट व्हावी, माझ्यावर संकट येऊ नयेत, माझ्या घरामध्ये रोगराई येऊ नये किंवा माझा कुळाचा नाश होऊ नये, म्हणून ज्या काही आपण कुळाचार पाळतो त्यातला एक कुळाचार हा आहे की तुम्ही कुळदेवतेचे पण काय केले पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. कुळदेवतेचं स्मरण करण्याचे हे 3 वेगळे मार्ग सांगितले जातात. तर पहिल्या मार्गामध्ये काय आहे की मला कुळपुरुषाची सेवा करायची. सेवा करायची म्हणजे मी काय करणार, तर ही काय आता मी माझ्या मनाचं सांगत नाही, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि या फार सर्वसामान्य गोष्टी आहेत. म्हणजे हे काही रॉकेट सायन्स नाही आहे किंवा संशोधन करायची गरज नाही, वेदामध्ये लिहिले आणि त्याचा अर्थ काढायची गरज नाही. या सर्वसामान्य गोष्टी तुम्हाला तुमच्या जो घराचा ज्योतिषी असेल, उपाध्याय असेल, पुरोहित असतील, ते पण तुम्हाला हेच गोष्टी सांगतात. कारण या नित्यनियमाच्या गोष्टी आहेत, नित्यकर्माच्या गोष्टी आहेत. त्या आपण व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे सांगणं गरजेचं आहे म्हणून आपण त्या बोलत आहोत. ते कुळपुरुषाची सेवा कशी करावी हे जे सांगितलं जातं ते म्हणजे ज्या वेळेस घरी मंगलकार्य असेल, सण वगैरे असतील, गावातील काही उत्सव असतील, जसं वार्षिक यात्रा, उरूस वगैरे भरत असतील, घरी जेव्हा महिला सुवासिनी म्हणजे 7 वर्षाच्या आतील लहान मुलींना जेवू घालतात, त्यावेळेला कुळपुरुषाचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण करावा व त्यांची विनवणी करावी असं म्हणलेलं आहे. पहिली गोष्ट काय की कुळपुरुषाची सेवा करायची म्हणजे त्यांना विनवणी करायची, त्यांची आरती करायची, स्मरण करायचं, मंगलप्रसंगी नैवेद्य अर्पण करायचं. आता ही विनवणी काय करायची कुळपुरुषाची आणि कशासाठी करायची, तर कुळपुरुषाची ही जी विनवणी असते ती म्हणजे कुळावर आपली कृपा असू द्यावी, कुळाचं रक्षण करावं, आम्हाला सद्बुद्धी द्यावी, सर्वांचं चांगलं आचरण ठेवण्यासाठी मदत करावी, काही चुका झाल्या असतील तर त्या चुका क्षमा कराव्यात, दिव्य मार्गदर्शन करावं अजून काही असेल तर एखाद्या गोष्टीमध्ये. ती कुळपुरुषाची जी विनवणी आपल्याला दिसते, ती कुळपुरुषाची विनवणी म्हणजे आपल्याला एक प्रकारचं नैतिक आचरणाची शिकवण वाटते की कुळपुरुषाने हे त्याचंच कुळ आहे, हे त्याचंच नाव आहे, आम्ही त्याच्याच रक्ताचे आम्ही वंशज आहोत, तर आमच्यावर कृपा राहावी, तुमच्याशिवाय आमचा कोण त्रात आहे, कारण कुळ तुम्हीच निर्माण केलं आहे, कुळाचे निर्माते तुम्हीच आहात, तर तुम्हीच आमच्यासाठी देव आहात. अशा अर्थाने नैतिक आचरणाच्या मार्गावरून माझा तोल ढळू नये म्हणून कुळपुरुषाने मला मार्गदर्शन करावं, अशा अर्थाची विनवणी कुळपुरुषाला केली जाते. कुळपुरुषासाठी काही कामना पण केली जाते. आपल्याकडं धर्मामध्ये असं मानलं जातं, खास करून हिंदू धर्मामध्ये मानलं जातं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या लोकामध्ये जाते, परलोकामध्ये जाते आणि नंतर हजारो योनी फिरून परत तिला मोक्ष मिळतो, लक्षावधी योनी फिरून, अशी एक आपल्याकडे धारणा आहे. त्याच्यामुळे माझे जे कोणी पूर्वज असतील, कुळपुरुष असतील, ते जर त्यांचं निधन झालं असेल तर ते दुसऱ्या कुठल्या तरी लोकामध्ये आहेत, तर ते ज्या लोकामध्ये आहेत तिथे पण त्यांना शांती मिळावी, मोक्ष मिळावी म्हणून या जन्मामध्ये मी जी कर्म करतो आहे, माझी कर्म ही माझ्या पूर्वज जे काही आहेत परलोकामध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहेत. मी जी कर्म करतो आहे त्याने माझ्या पूर्वजांना पीडा होईल किंवा माझ्या पूर्वजांना प्रसन्नता लाभेल, त्यामुळे मी माझी कर्म नीट ठेवली पाहिजेत अशी धर्मामध्ये धारणा आहे. त्याच्याबद्दल जनमेजय राजाने जो सर्पयज्ञ केला होता, सर्पनाशाचा यज्ञ, त्याच्यामध्ये एक मोठी कथा सांगितलेली याच्याबद्दल, चांगली कथा आहे. पण आता तो आपलं विषयांतर होईल म्हणून मी बोलत नाही की परलोकामध्ये कसा त्रास होतो पूर्वजांना ते. तर इथे आपण काय करूयात की विषय हा आहे की कामना काय केली जाते की आम्ही भगवान परमात्म्याकडे विनंती करतो, आपण जिथे असाल तिथे आपल्याला नित्य सुख लाभो, आपले जन्ममरणाचे दुःख संपून जाओ, अर्थात आपल्याला मोक्ष मिळो, आपणास मुक्ती व्हावी अशी मनोमन प्रार्थना करावी. म्हणजे कुळपुरुष जिथे कुठे असेल तिथे त्याला मोक्षप्राप्ती व्हावी. या आपण संसार मोहमाया जे म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन त्याला मुक्तीचा अर्थ होतो की या सर्व चक्रामधून, जे चक्र फिरत आहे जन्ममृत्यूचं, त्याच्यामधून त्याला मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा, याच्यासाठी आपण कुळपुरुषासाठी कामना करावी. अशा 3 गोष्टी जेव्हा तुम्ही धार्मिक कुळाचार करणारे कोणत्याही पुरोहिताला विचारता मी माझ्या कुलपुरुषासाठी काय करू, तेव्हा तो या 3 गोष्टी आपल्याला सांगत असतो. सेवा करा, तुमच्यावर कृपा राहावी म्हणून विनवणी करा आणि कुळपुरुषाचं भलं व्हावं म्हणून कामना करा. आता हे कुळपुरुषाला एवढं महत्त्व का द्यायचं,
का कुळपुरुषाची एवढी कामना करायची? माझ्याकडे अजून पण एक गोष्ट आहे ना, ती म्हणजे कुळदेवता. मग कुळदेवतेची कामना करतो ना मी, कुळपुरुषाची का करू नये? मग माझं जे काही कुळ आहे ते माझं कुळ, त्याची मालकी कोणाकडे आहे? माझ्या कुळाचा मालक कोण? कुळपुरुष माझ्या कुळाचा मालक आहे का कुळदेवता माझ्या कुळाची मालक आहे? कोणाला माझ्या कुळाचं मालक मानावं? हा धर्माचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. इथे आपण विज्ञान थोडं बाजूला ठेवलेलं आहे, तर्क. जे काही धर्मात लिहिलं आहे त्याचं विवेचन करणं गरजेचं आहे, कारण कुळपुरुष म्हणजे काय हे आपण नेहमी शोधत असतो कुळवृत्तांतामध्ये. तर मला सांगणं गरजेचं आहे जे काही लिहिलेलं आहे, तर ते आपण त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया. तर आता हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो की कोण माझ्या कुळाचा मालक आहे, कोणाचा माझ्या कुळावर जास्त प्रभाव आहे, कोणाची मी सेवा केल्यानं माझ्यावर येणारी संकटं, कुळावर येणारी त्यांचं निरूपण होईल किंवा त्या संकटांचं निराकरण होईल, असं कोण आहे? तर हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला धर्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की कुळाची मालकी जी आहे ती निसंशयपणे कुळदेवतेकडे असते. म्हणजे आपल्या कुळाची जी रचना असते ती कुळाची रचना ही मूळ पुरुषाने केलेली असते. कुळात काही बिघाड झाला तर मूळ पुरुषाचा कोप होतो. मूळ पुरुष हा शिवांश जरी असला तरी तो उत्पत्ती स्वरूप विष्णू रूपच असतो. जर कुळाचारात बिघाड झाला तर तो मूळ पुरुषच दुरुस्त करू शकतो. म्हणजे कुळाची मालकी कुलदेवतेकडे आहे. तुमची जी कुलदेवता आहे तीच तुमच्या कुळाची करता धरता रक्षण करता विनाश करता सर्व काही आहे. परंतु तुमच्या कुळाची जी रचना आहे ती कुळदेवतेने केलेली नाही, ती तुमच्या कुळपुरुषाने केलेली. म्हणजे माझं कुळ जिथून सुरू झालं तिथून ती रचना झालेली. उदाहरणार्थ आपण पाहतो की आपल्याला आडनावांच्या इतिहासाचा आपण थोडा शोध घेतला किंवा आपण भरपूर व्हिडिओ बनवले की आडनावांचा इतिहास शोधण्यासाठी. त्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा मी माझे पूर्वज शोधत मागे 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 जातो, मला कळतं की माझे पूर्वज स्थलांतर करून कुठून नाही कुठून तरी इथे आलेले आहेत. इकडून आलेले आहेत, तिकडून आले, तिकडून आलेले, कळत नाही. पण कधीतरी कोणतरी माझा एक कुळातला मनुष्य हा दुसरीकडून कुठून तरी येऊन एका ठिकाणी स्थायिक झाला. कदाचित एखाद्या राजाने त्याला जमीन दिली, इनाम दिली म्हणून तो त्या कारणासाठी येऊन त्या भूभागावर स्थायिक झाला किंवा त्याने तो भूभाग जिंकला, किंवा कधी त्याला परागंदा व्हावं लागलं, कधी कामासाठी यावं लागलं, कधी गुलाम म्हणून आणण्यात आलं. अशा रीतीने एक मूळ पुरुष ज्याला आपण म्हणू शकतो ज्ञात, त्या भूभागावर येऊन स्थिरावला आणि तिथे त्याने एक नवीन विश्व निर्माण केलं त्याच्यापासून पुढच्या पिढ्यांसाठी, ज्याचा मागच्याशी काही संबंध नाही. ते विश्व निर्माण करणारा नवीन कोण आहे? नवीन कुळ निर्माण करणारा कोण आहे? कुळपुरुष आहे. त्याने नवीन जागी येऊन वास्तव्य करून एक नवीन कुळाचाराला सुरुवात केली. म्हणजे कुळाची मालकी ही कुलदेवतेकडेच आहे, पण एक कुळ निर्माता कोण आहे नवीन ठिकाणी जाऊन? तो तुमचा कुळपुरुष आहे. त्याच्यामुळे कुळात जर काही बिघाड झाला, तुमच्या त्या कुळाचारामध्ये काही बिघाड झाला तुमच्याकडून, तर तो दुरुस्त कोण करणार? कुळपुरुषच दुरुस्त करणार. मूळ पुरुष तो शिवांश असला तरी उत्पत्ती विष्णुरूप असतो. याचा अर्थ असा आहे की कुळपुरुष जो आहे तो भगवान शिवांचा अंश मानावा आपला जो आहे तो, पण त्याची उत्पत्ती ही भगवान विष्णूंच्या रूपाने नेहमी होत असते. त्याच्यामुळे आपल्याला कुळपुरुषालाच पूजलं पाहिजे, कारण तोच निर्माता आहे आणि तोच विनाश करता आहे, रक्षण करता आहे. तो विष्णुरूप उत्पत्ती त्याची आहे, असं आहे. तर या गोष्टी आहेत. मग आता या कुळपुरुषाचं एवढं महत्त्व आहे की माझ्या घरात काही कुळाचार बिघडला तर कुळपुरुषच दुरुस्त करू शकतो. तर मग कुळपुरुषाची उपासना कसं करावी? तर कुळपुरुषाची उपासना कशी करावी त्याचे वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळे मार्ग दाखवलेले असतात. तुम्ही ज्या ज्या पुरोहिताकडे जाल, उपाध्यायांकडे जाल, पुजारी, भटजी, ज्योतिषांकडे जाल, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने तुम्हाला वेगळे वेगळे मार्ग सांगतील. आता यातला कुठला मार्ग खरा आणि कुठला मार्ग खोटा, कुठला मार्ग शास्त्रशुद्ध आणि कुठला मार्ग अशास्त्रीय, हे आपण नाही ठरवू शकत. हे शेवटी काय आहे, आपण म्हणतो तसं की हा श्रद्धेचा भाग आहे. म्हणजे तुमच्या पुजाऱ्याने तुम्हाला सांगितलेला मार्ग खरा किंवा आज मी तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये वाचून सांगेन असं असं करा मार्ग खरा, ठरवू नाही शकत. शेवटी श्रद्धा आहे, श्रद्धेने शेवटी फळ मिळतं म्हणतात. तर तुम्ही कुठलाही मार्ग पकडा, श्रद्धा असेल तर फळ मिळेल असं आपण धरून चालूयात. पण एक कुळाची उपासना करण्यासाठी किंवा कुळपुरुषाची उपासना करण्यासाठी सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की कुठेही गेलात तुम्ही तरी पहिला माणूस तुम्हाला सर्वसाधारणपणे हीच गोष्ट सांगतो की गुरु दत्तात्रय रूप किंवा गुरु दत्तात्रय शक्ती स्वरूप महात्म्याच्या आधारे तुम्ही कुळपुरुषापर्यंत पोहोचू शकता. त्याच्यामुळे गुरु दत्तात्रयांची तुम्ही उपासना चालू करा, ज्याच्यामुळे कुळपुरुषापर्यंत तुमचं जे काही मत आहे, म्हणणं आहे, व्यथा वेदना भावना काय असेल ती पोचायला मदत होईल. काही लोक असं पण म्हणतात की कुळाची उपासना असते ती अत्यंत गुप्त असते,
ती अनाधिकाराच्या हाताला लागू नये असा नियम आहे. म्हणजे माझ्या कुळाची जी काही मी उपासना करतोय, जी काही मंत्र म्हणतोय, पूजा अर्चा करतोय, माझ्या कुळपुरुषाला मी विनवतोय, ते गुप्त असलं पाहिजे. जर दुसऱ्या कोणाला ते कळलं तर मग तो पण माझ्या कुळपुरुषाची विनवणी करेल किंवा कुळाचारामध्ये काहीतरी बिघाड करेल, जेणेकरून माझा कुळपुरुष परत कोपिष्ट होईल किंवा क्रोधिष्ट होईल. कारण कुळाचार बिघडवेल दुसरी एखादी व्यक्ती त्याला कळलं तर. त्याच्यामुळे हा जो नियम आहे तो कोणाच्या हाताला लागू नये. पण गडबड ही आहे याच्यामध्ये की ही गोष्ट गुप्त ठेवण्याच्या नादामध्ये आज आपल्या कोणाकडेच आपल्या कुळपुरुषाचं जर आपल्याला उपासना करायची असेल कुळाची, तर ती कशी करावी याचं उत्तर नाही. ही गुप्त ठेवण्याच्या नादामध्ये एवढी गुप्त झालेली आहे की कोणालाच आज आपल्याला माहीत नाही आहे की आपल्या कुळपुरुषाची उपासना, कुळाची उपासना कशी करावी. नव्याने काहीतरी पद्धत शोधून काढायला लागेल. मग आता आपल्याला कोणालाच माहीत नाही उपासना कशी करावी, त्याचं खापर कशावर फोडलं जातं किंवा त्याचं आपण म्हणतो एक दुष्परिणाम काय होतो की कुळाचार नीट होत नाही. कुळाचार नीट होत नाही म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही कुठेही गेला विचारायला काय करू म्हणून, की तो म्हणतो की कुळपुरुषाची उपासना नीट होत नाही. आता कुळपुरुषाची उपासना नीट होत नाही तर करावी कशी, ती गुप्त आहे. गुप्त आहे तर तुम्हाला कळली कशी, तुम्ही मला सांगितलेली, आणि मला तर माहीत नाही, मला कळावी कशी पाहिजे कुळपुरुषाची उपासना काय करावी ती. हा त्याच्यामध्ये काय एक पॅराडॉक्स आहे की काय करावं आता याच्यामध्ये. तरी पण सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की आपल्या सगळ्या लोकांना असं वाटतं की तुळजापूरची भवानी, अंबाबाई, रेणुका, सप्तशृंगी, कालिका, खंडोबा, म्हाळसा, ज्योतिबा या आपल्या कुलदेवता आहेत, हे आपल्याला माहीत असतं. तर वार्षिक भेट देऊन आपण त्यांचा मानापमान नीट करत नाही, मानपान नीट करत नाही, म्हणून कुळाचार नीट होत नाही. म्हणजे ज्या वेळेला मी प्रश्न विचारतो की माझ्या कुळाची उपासना कशी करावी, ती गुप्त पद्धत मला सांगा, ती समोरच्या माणसाला सांगता येत नाही, त्यावेळेला तो पुढचं काय कारण सांगतो, नाही मग तुमचं ते कुळदैवत असं नीट झालेलं नाही, तुम्ही तिकडे जाऊन तेवढं मानपान करा. करायला पण काही हरकत नाही, आपण श्रद्धेने मानतो आणि काही गोष्टी आयुष्यामध्ये आपण श्रद्धेच्या ठेवल्या पाहिजेत आणि काही गोष्टींसाठी आपण काय केलं पाहिजे, तर्क आपला जागा ठेवला पाहिजे. तर्कबुद्धी जर माणसाची जागी असेल तर श्रद्धेची अंधश्रद्धा होत नाही. कोणाचं पूजन करण्यामध्ये काही कोणाची हानी नाही आहे, परंतु ते पूजन कर्मकांडामध्ये बदलून दुसऱ्या एखाद्या माणसाचं त्यातून शोषण होत असेल तर ती अंधश्रद्धा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणसाची श्रद्धा जेव्हा त्याच्या विवेकाचं कुंपण पार करून जाते तेव्हा ती अंधश्रद्धा होते, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत. तर कोणी म्हणत असेल ठीक आहे, मला माझ्या कुलदेवतेची पूजा करायची, मी तुळजापूरला जातो, करतो, त्यामध्ये काही चुकीचं नाही वाटतं, करून यावी, त्याने पैसा अडका असेल त्याचा काय फरक पडतो त्या. तर विषय हा आहे की जेव्हा हे सांगितलं जातं की आता तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या कुळाचार नीट होत नाही म्हणून तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा केली पाहिजे. आता गडबड अशी आहे की कुळदेवीची मी पूजा केली तर माझ्या घरातले कुळाचार नीट होतील काय, तर कुळपुरुष माझ्यावर प्रसन्न होईल काय. मी कुळदेवीची पूजा केली म्हणून कुळपुरुष माझ्यावर प्रसन्न होईल काय. मालकी तर माझ्या कुळाची कोणाकडे आहे, कुलदेवतेकडे आहे. व कुलदेवतेची पूजा केल्यावर कुळपुरुषाने प्रसन्न व्हायला पाहिजे. पण तसं नाही होत, हे मी नाही म्हणत आहे, शास्त्र सांगतं तसं होत नाही. तुम्ही कुळदेवीची जरी पूजा केली तरी कुळपुरुष प्रसन्न होत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक कुळपुरुषाची वेगवेगळी रीत असते, ती एकसारखी नाही आहे. कुळदेवी तुमच्या कुळाची एकच आहे, किंवा आपण असं म्हणतो की तुळजापूरची भवानी माता जी आहे ती मराठा समाजाची कुळदेवी आहे. मराठा समाजामध्ये कोणाला जर त्याचं कुलदैवत माहीत नसेल, कुळदेवी माहीत नसेल, त्याने तुळजापूरची भवानी माता मानावी कुळदेवी, आणि कुळदैवत खंडोबा मानावं, काही फरक पडत नाही. सगळ्या मराठा समाजाची तीच कुळदेवी आहे. तर आता मी हजारो कुळं आहेत अशी की ज्यांची कुळदेवी काय आहे, भवानी माता आहे, परंतु हजारो कुळांचे कुळपुरुष वेगळे वेगळे आहेत ना. ती काही भवानी माता नाही आहे प्रत्येक कुळाचे कुळपुरुष. ज्याने कोणी तुमचं कुळ, आपण मागाशी म्हटलं तसं, वसवलं, निर्माण केलं, कुळाचार चालू केलं, तो तुमचा कुळपुरुष आहे. आणि त्याचे जर कुळाचार करायचे असतील तर प्रत्येक कुळपुरुषाची कुळाचार वेगळे वेगळे आहेत, कारण तुमचं कुळ वेगळं वेगळं आहे. त्याच्यामुळे ह्या कुळपुरुषाने कुळाच्या चालीरीती बनवल्या असतात. या कारणाने फक्त कुळदेवीची तुम्ही पूजा करून किंवा उपासना करून जमत नाही. मूळ कोण कुळपुरुष आहे ते शोधण्यासाठी तो कुठे आहे मूळचा, तुमचं मूळ गाव कुठलं होतं हे शोधणं गरजेचं आहे. तिथे जाऊन त्या कुळपुरुषाचे तुम्ही व्यवस्थित कुलाचार केले पाहिजेत. मग कुलदेवी असते ती आपोआप दया आणि कृपा करते. म्हणजे कुळपुरुष जर तुमचा प्रसन्न झाला तर कुळदेवी आपोआप प्रसन्न होते. पण कुळदेवी प्रसन्न झाल्याने कुळपुरुष प्रसन्न होईलच असं नाही. त्याचं कारण मगाशी मी सांगितलं, कुळदेवी सर्व कुळांची एकच आहे, पण कुळपुरुष प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे, त्याची वेगळी वेगळी चालरीती असं शास्त्र सांगतं. त्याच्यामुळे कुळदेवीची पूजा करून कुळपुरुष प्रसन्न होईलच असं नाही आहे.
म्हणून मग काय करावं असं सांगितलं जातं की आपण आपल्या मूळ गावाचा शोध घ्यावा, आपले पूर्वज कुठून आले याचा विचार करावा, आपल्या गावाचा विसर पडू देऊ नये, यात्रा जत्रा कुलाचार जे आहेत ते वेळच्या वेळी करत जावेत. आपल्या पूर्वजांनी जी नावं असतात ती स्वतःच्या गावावरून ठेवलेली असतात, त्याच्यावरून आपल्याला मूळ पूर्वज समजायला आपली मदत होते कधी नाही कधीतरी. एवढं करून पण मूळ पुरुष तुम्हाला सापडला नाही किंवा मूळ गाव सापडला नाही तरी शास्त्रीय दृष्टीने तुम्ही मूळ गाव शोधूच शकता. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाने मी सांगतो की जर एखाद्या माणसाने आपण जवळजवळ त्याच्यावर व्हिडिओ पण बनवले आहेत की कशाप्रकारे आपण शोध घेऊ शकतो आडनावांचा, तर पारंपरिक शास्त्रीय आणि अधिकारिक पद्धतीने शोध घेतला तर 90% लोकांचं मूळ गाव हे सापडतात. 100% 90% लोकांचं मूळ गाव हे 100% सापडतं असं माझं वक्तव्य आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने गेलात तर त्यामुळे मूळ गाव शोधणं अवघड नाही. प्रश्न त्याच्या पुढे आहे, परत मला मूळ गाव सापडलं, तिथे गेल्यावर मला कुळपुरुष सापडेल काय? नाही, मग मला परत माझ्या घराण्याचा इतिहास काढायला लागेल. ते काढल्यानंतर पण परत काय अडचण आहे, कुळपुरुषाची उपासना कोणी करावी हे कोणी सांगावं, ती गुप्त आहे. आता काय करावं? इथे सगळं गाडं येऊन अडलेलं. तर हा जो काय आहे हा आपला प्रवास आहे. जेव्हा तुम्ही कुळपुरुषाचा विचार करता तेव्हा आपल्या मनामध्ये सर्वसाधारणपणे काय प्रश्न निर्माण होतात, आपण काय प्रश्न विचारतो आणि समोरच्या माणसाला काय प्रश्नांची उत्तर देता येत नाही. याचं थोडंसं आपण काय केलं इथे उहापोह केला. मी काही भटजी नाही आहे किंवा मी कुठला धार्मिक व्यक्ती नाही आहे किंवा मी पुरोहित नाही आहे, उपाध्याय नाही आहे, मी कुठला वेदाभ्यासी नाही आहे. मी एक सर्वसाधारणपणे इतिहासाचा अभ्यास करणारा माणूस आहे. या जगातली कुठलीही गोष्ट जी भूतकाळात घडलेली आहे किंवा जिचा भूतकाळाशी संबंध आहे ती माझ्यासाठी इतिहास आहे. मग ती धर्माचे असू देत, राजकीय असू देत, सामाजिक असू देत, वैज्ञानिक असू देत, ती माझ्यासाठी इतिहासाचा भाग आहे. तर त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून जेवढं कुळपुरुष या संज्ञेचा आपल्याला इथे उहापोह करता आला तेवढा आपण केलेला आहे. बाकी श्रद्धेचा भाग आहे, ज्याच्या ज्या श्रद्धेचा आणि इच्छेचा भाग आहे, त्याच्यावर आपण कोणी सक्ती करू शकत नाही. फक्त लक्षात एवढंच ठेवा, माणसाची श्रद्धा विवेकाच्या कुंपणाच्या पलीकडे जाते तेव्हा ती अंधश्रद्धा होते. जाऊ देऊ नका, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात. कुळपुरुष तुमचा त्याच्यामुळे पण प्रसन्न होईल, तुम्ही विवेकाच्या कुंपणामध्ये राहिल्यामुळं. जर तुम्ही ते कुंपण पार करून कुळपुरुषाच्या नावाने अनाचार आणि अंधश्रद्धा माजवायला लागला तर कुळपुरुषाचा कोप होणार आहे, धरूनच चाला तुम्ही. जर तुम्ही श्राद्धिक आणि श्रद्धाळू आणि धार्मिक असाल तर कुळपुरुषाला हे पण आवडणार नाही की तुम्ही त्याच्या कुळाचं नाव खराब करावं अंधश्रद्धा आणि कर्मकांड करून. ही गोष्ट पण आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. तर आज आपण इथेच थांबूयात. उद्या आपण बघूयात की महाराष्ट्राची जी आपण कुलदेवता म्हणतो ती कुलदेवता म्हणजे नेमकं काय, कुळाची कुलदेवता म्हणजे नेमकं काय, कुठल्या कुठल्या कुलदेवता आहेत आणि त्यांचं काय वैशिष्ट्य. इथे आपण कुलदेवतेचा उल्लेख कुळपुरुषाच्या अनुषंगाने केला होता. पुढचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो कुळदेवता ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठीच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं ते आवर्जून कळवा. अजून काही शंका असतील, नवीन मतं असतील, अजून काही चर्चा करायची असेल आपण प्रतिक्रियेमध्ये लिहू शकता. जेवढं मला शक्य होईल तेवढं मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून असेच वेगवेगळ्या गोष्टींचा आपण तर्कशुद्ध उहापोह करत राहू. हे अशा पद्धतीचे थोडे व्हिडिओ असतात, थोडे हटके असतात, थोडा वेगळा विचार करावा लागतो, थोडं वेगळं वाचन करावं लागतं, त्याच्यासाठी अर्थातच वेळ लागतो, प्रायोजकत्वाची गरज भासते. त्यामुळे जर आपल्याला या चॅनलचा उद्देश प्रामाणिकपणा पटत असेल तर चॅनलला आपण कुठल्याही स्वरूपामध्ये मदत करू शकत असाल, गुगल पेच्या माध्यमातून, सुपर थँक्सच्या माध्यमातून चॅनलची मेंबरशिप घेऊन, तर आपलं स्वागत आहे. आपल्याला हे कार्य अजून चांगल्या प्रकारे पुढे चालवता येईल. इतिहासाचं, धर्माचं, समाजाचं, विज्ञानाचं हे अशा प्रकारे तर्कशुद्ध विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.